तर नमस्कार मित्रांनो, मी श्वेता आणि हो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रोम रोम भाइयों. सर, तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर खरंच जाऊन सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण माझ्या नवीन जर्नीमध्ये 100 ब्लॉग्स चॅलेंजच्या जर्नीमध्ये तुम्ही माझा साथ द्या. तर मग टाइमपास न करता ब्लॉगला सुरू करूया. आणि हो, आज मी काही कॉलेजला वगैरे जाणार नव्हती, कारण आमच्या कॉलेजमध्ये गणपती बसून असल्यामुळे आमचे रेग्युलर क्लास वगैरे काही होत नाही आहे. तर मग तिथे बसून कशाला टाइमपास करायचा, म्हणून मग मी आज घरीच राहिली. आणि उद्या तर आमच्या म्हणजे कॉलेजच्या गणपतीचं विसर्जन आहे. आणि हो, माझं ब्लॉगमध्ये काही बोलताना चुकत असेल तर मी खरंच सॉरी बोलतो, कारण मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवत आहो असे म्हणून. तर मी सकाळी आता काहीतरी मला स्वतःसाठी तर बनवावं लागेल ना जेवण करायसाठी. तर सर्वात आधी कुकर लावून घेतलं, तुम्ही बघू शकता. मला नाही खरंच स्वतः एकटीसाठी असं स्वयंपाक वगैरे बनवायला खूप जास्त त्रास येते. तुम्हाला पण येतच असेल, जे कोणी एकटे राहत असेल त्यांना माहीतच असेल. आणि हो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, माझा वगैरे आज काही असं प्लॅनिंग वगैरे नव्हता ब्लॉग बनवायचा, पण जाऊ द्या म्हटलं, कारण असं स्वतः समोर कॅमेरा येतपर्यंत मला असं काही बोलायची प्रॅक्टिस वगैरे नाही होणार. पण मी असं थोडं ट्राय करणार तर मग मला परफेक्ट येऊन जाणार. म्हणून मग मी असं चॅलेंज म्हणजे स्वतःला म्हटलं की जोपर्यंत आपल्यासमोरचा कॅमेरा येणार नाही तोपर्यंत मला काही समजणार नाही की ब्लॉगमध्ये काय बोलायचं काय नाही. तर म्हणून मग मी असं छोट्या म्हणजे कमी याच्यापासून सुरुवात करत आहो की मला बोलायची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे म्हणून. पण माझ्याकडे असं काही कंटेंट नाही आहे जे की मी ब्लॉग बनवू शकन असं, पण तरी पण मी ट्राय करत आहो. मी ना असं रोज स्वतःसोबत बोलत असतो की मला एवढं मोठं व्हायचं आहे, असं ब्लॉग बनवून मला सर्वजण ओळखले पाहिजे, असं मला स्वतःला वाटते की मी माझ्या मम्मी पप्पाला जे त्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये नसेल बघितलं असं मला त्यांना दाखवायचं आहे. म्हणजे मी त्यांना पण असं वाटलं पाहिजे की आमची मुलगी खूप काही असं करत आहे म्हणजे आमच्यासाठी. म्हणून मला हार्डवर्क घ्यायचं आहे स्वतःसोबत आणि मला पण त्यांना सक्सेसफुल बनवून दाखवायचं. आणि हो, असं बसून राहिल्यानंतर काही होणार नाही आहे, मला असं सक्सेस मिळणार पण नाही. म्हणून मी असं छोट्या गोष्टीपासून असं ट्राय करत आहो. माझ्याकडे कंटेंट काहीच नाही आहे, मी तुम्हाला खरंच सांगत आहे, तरी पण मी तुमच्यासमोर असं ब्लॉग बनवत आहो. त्याचं कारण हेच आहे की मला खूप मोठं सक्सेसफुल बनायचं आहे. बघा ना, आमच्याकडचं वातावरण ना खूप चेंज होत राहते, कधी ऊन पडते तर कधी पाऊस, काही समजतच नाही. आता तर एवढं आभाळ ऊन आहे का असं वाटत होतं की पाणीच पडणार. काल रात्री तर एवढा भयंकर पाणी झाला ना, खूप जास्त. असं बाहेर पण निघण अशी काही म्हणजे असं वाटत होतं की दुसऱ्या दिवशी असं बाहेर निघूच नाही देणार, एवढा पाऊस पडत होता. पण कधी गायब झाला काही माहीतच नाही पडलं. सकाळी थेंबभर पण पाणी नव्हतं पडत. वेगळं आहे यार, हो ना. सगळं वातावरण पूर्ण चेंजच होत चाललं, काहीच नाही राहिलं. कधी उन्हाळा नाही समजत तर कधी पावसाळा नाही समजत, काहीच नाही समजत, हो ना. तर मग आमच्या कॉलेजमध्ये विसर्जन आहे, मी तुम्हाला ते सांगितलंच होतं. मग मी साडी कोणती लावणार मी हे डिसाईड करणार आहोत. हे साडी मी लावून याच्यावर फोटो काढले होते, पण मला हे डबल साडी नाही लावायची आहे. तर मी तसं गावावरून दोन साड्या आणल्या होत्या. तर मी असं डिसाईड केलं की मी हेवाली साडी लावणार. पण यार नाही का, आमच्या कॉलेजमध्ये उद्या DJ आहे, तर नाचता पण आलं पाहिजे ना. तर माझं काही सांगता येत नाही, मी साडी लावून नाही तर मग माझ्याकडे कुर्ती सेट आहे नवीनवाला, मग तो लावणार. नाही तर बघू आता का होते उद्याचं प्लॅनिंग. पण मी लावली तर हे साडी लावणार. छान आहे ना, बैगन मस्त दिसते. सिंपल आहे पण खूप सुंदर आहे. आणि हो, मी लावली तर हेच साडी लावणार, कारण हे हलके पण आहे आणि मला लावता पण येणार. तर झालं. पण ज्वेलरी कोणती लावायची हे तर डिसाईड करायला लागणार ना आधी, कारण मुलींचं तर एक दिवस आधीच राहते कोणतं काय लावायचं काय नाही, हो ना. मुलांचं बरं आहे, लावलं शर्ट पॅन्ट की झालं, टेन्शन नाही. पण मुलींचं खूप काही राहते बा. आणि हो, उद्याचा कॉलेजमधला विसर्जनचा ब्लॉग येईल बरं तुम्हाला, मी काढणार ब्लॉग नक्की. आता मी कोणालाच लाजणार नाही, काही नाही. मी तुम्हाला व्लॉग रोजच देणार. आणि मी हे चॅलेंज घेतलं की मी 100 डेजमध्ये मी रोज ब्लॉगिंग करन असं. ठीक आहे, माझ्याकडे कंटेंट असो किंवा नसो, पण मी ब्लॉग बनवणार जसं की मी आज बनवतो.
प्यारी समझ गई. असं वाटत आहे मी स्वतःसोबतच बोलत आहो, काय करत आहो काही समजतच नाही मला. तर मी आता ज्वेलरी बघणार हां. हे एकदम हेवी ज्वेलरी आहे ना, हे याच्यावर साडीवर एकदम नॉर्मलवाली पाहिजे. तर बघा हे माझी ज्वेलरी आहे. बघा ना हे सर्व ते एकात एक गुंतून आहे सगळं. वेगळ्याला काढा लागेल, निघत पण नाही आहे यार. हा मुखडा कसा आहे, छान आहे ना. लावून बघू बरं कसं दिसते. बघा कसं वाटत आहे हे यार, खरंच छान दिसतंय हो ना. तुम्ही सांगा बरं मला कोणतं छान दिसतंय. आणि मी नेक्स्ट हावाला पण ट्राय करून दाखवून तुम्हाला. थांबा 2 मिनिट. बघा हा दुसरा, दोन्ही सेमच वाटत आहे हो ना, पण दोन्ही पण छान दिसतंय. बघू आता साडीवर कोणता छान दिसेल जेव्हा मी याचा पूर्ण लूक बनवणार तेव्हा हो ना, तेव्हाच बघू. मला ना खरंच खूप जास्त खुशी होते. मी उद्या हे करणार ते करणार, कारण फोटो काढायचे म्हटलं तर मला खूप जास्त खुशी होते. कारण व्हिडिओ पण निघते आणि फोटो पण निघते, मग मला कंटेंट टाकायसाठी खूप म्हणजे राहते काही नाही काही हो ना, म्हणून याचीच खुशी होती बरं. असं मेकअप वगैरे करायला नाही आवडत मला, माझ्याकडे कंटेंट राहते ना याच्यासाठी खुशी होती मला. असं असते बघा क्रिएटरचं. आणि हो मी नाही का इंस्टावर पण व्हिडिओ अपलोड करत असतो बरं रोज. जर तुम्ही त्याला पण माझ्या अकाउंटला जर फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. मी तुम्हाला सांगणार की माझ्या आय डीचं नाव काय आहे. तर माझ्या आय डीचं नाव असं आहे, श्वेता-vlog05 असं आहे. आणि माझी स्वतःचीच DP आहे, तुम्ही बघू शकता. तिथे पण खूप सारे व्हिडिओ टाकून आहे. आणि हो तुम्ही मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती की म्हणजे व्लॉगसाठी कोणता माईक बेस्ट आहे आणि असं ट्रायपॉड वगैरे काय असते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. की म्हणजे त्याच्या ब्लॉगसाठी जे काही म्हणजे कामाच्या वस्तू आहे ते मला कमेंटमध्ये सांगा की कोणत्या कोणत्या लागणार. मग मी ते दुकानात जाऊन घेणार. दुकानात नाही तर मग ऑनलाईन वगैरे बोलवणार. तुम्हाला वगैरे लिंक वगैरे काही माहीत असेल अशी तर मग मला सांगा, खरंच नक्की सांगा यार, मी घेणार. कारण मला माईकची खूप जास्त गरज आहे. मी खूप दिवसापासून असा व्हिडिओ बनवतो ते पण बिना माईकनं. कमसे कम मला 1 वर्ष झालं मी व्हिडिओ बनवत असावं. मी एवढ्या दिवसापासून म्हणत आहो मी माईक घेणार, पण अजूनही माझं काही घेणं झालं नाही. पण आता मी नक्की घेणार, कारण मला असं परफेक्शन आलं की मला क्रिएटर बनायचं आहे म्हणजे आहे, म्हणून मी असं घेणारच. कारण मी आता स्वतःला असं म्हटलं की आता कोणताही टाईमपास करायचं नाही, आपल्याला क्रिएटर बनायचं आहे आणि सक्सेसफुल व्हायचं आहे. तर आपल्याला सर्व काही म्हणजे करा लागणार आणि जे काही वस्तू आहे ते घ्या लागणार. म्हणून मी आजपर्यंत टाईमपासच करत आली की माझ्या म्हणजे असं मनामध्ये येतच नव्हतं की मी खरंच क्रिएटर बनवन असं वगैरे काही. पण आता मला स्वतःची परिस्थिती बघून आणि स्वतःकडे बघून असं वाटतं की मी आधीच थोडीफार जास्त मेहनत केली असती तर आत्तापर्यंत मी सक्सेसफुल बनली असती. कारण माझे आता पण म्हणजे सबस्क्राईब मला मिळत होते, असे खूप सारे जण माझ्या अकाउंटला कनेक्ट होत होते. पण आता म्हणजे थोडी रीच माझ्या अकाउंटची कमी झाली. याचं कारण कारण मी व्हिडिओ नव्हती टाकत, तर म्हणून मला करायचं आहे आता रोज. चला तर तुम्ही पण माझा ऐकू बोर झाला असेल की सक्सेसफुल पहिले बनवून दाखवून बरं का. पण माझ्या मनामध्ये येत आहे म्हणून मग मी तसं बोलत आहो. चला आता हे ठेवून देतो, कारण आता मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. आपलं काम ते कुकर तर झालं पहिले, आता भूक लागू नये. मी तर आज एक्सरसाइज केलीच नाही, पण करा लागणार. पहिले एक्सरसाइज करू की जेवण बनवू असं विचार चालू आहे माझा. पहिले जेवण बनवून घेतो, मग एक्सरसाइज करतो सोबत. मग एक्सरसाइज झालं की आंघोळ केलं का मग जेवणच करायचं राहते. हेच गरम होत आहे, जास्त गरम आहे. काही नाही, डाळ भाजी ना भात पोळे तर काही बनवायचंच नाही. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी नवीन जर्नी मी जे स्टार्ट केली ते पण तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. आणि हो चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये.
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खरंच जाऊन सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.